पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमी मिळाली की इनोव्हा वाहन क्रमांक MH20 FU 7070 या वाहनात निफाड नाशिक रोडने अंमली पदार्थ गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे दिनांक 25/12/2023 रोजी स्थानिक गुन्हेचे विशेष पथकातील पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, ASI दीपक अहिरे, ASI शांताराम नाठे, पोलीस हवालदार सचिन धारणकर, पोलीस हवालदार गोरक्षनाथ समस्तकर, पोलीस शिपाई विनोद तिळे, गिरीश बागुल, चालक जाधव असे सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी चौफुली येथे सापळा लावून बसले असता 25/12/2023 रोजी पहाटे 3 वाजता इनोव्हा वाहन हे निफाड बाजूकडून भरधाव वेगात आले। पथकाने नाकाबंदी करून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी चालकाने नाकाबंदी तोडून गाडी भरधाव वेगात नाशिक बाजूकडे नेली। पथकाने सदरच्या गाडीचा पाठलाग केला, परंतु गाडी हाती लागली नाही। पथकाने नाशिककडे जाणारे मार्गावरील CCTV चेक करून गाडीचा शोध घेतला असता ती नाशिक शहरात RTO कार्यालय परिसरातील घुंगरू बारचे जवळ बेवारस उभी दिसली। पथकाने सदरची बंद अवस्थेतील गाडी ताब्यात घेऊन त्यातील मालाची पाहणी केली असता तिच्यामध्ये 378 किलो गांजा हा अंमली पदार्थ किंमत 37,83,250 रुपये व इनोव्हा गाडी किंमत 25 लाख रुपये असा एकूण 62,83,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली केला गेला। नाशिक तेज डिजिटलसाठी सुधीर शिंदे, सायखेडा।